हॅलो फ्रेंड्स, मी लक्ष्मी मराठा पॅटर्न चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नॉटपासून खूप सुंदर डिझाईन अशी बनवून दाखवणार आहे. आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनल लाईक, सबस्क्राईब आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा. तर थोडा पण वेळ न घालवता आपण मेजरमेंट पहिलं बघून घेऊया. ब्लाऊजची पूर्ण उंची बघा 14.5 इंच आहे. 13.5 इंच आपल्याला रेडी ठेवायचे आहेत. आणि शोल्डर ब्लाऊजचं 5.5 इंच आहे. आणि मुंडा 5 इंचाचा आहे. आणि छातीची घडी ब्लाऊज आपल्याला 38 इंचाचा आहे. तर छातीची घडी 9.5 इंचाची आहे आणि 1.5 इंच मार्जिन घेतलेलं आहे पुढे. तर टोटल 11 इंच झालेलं आहे ब्लाऊजचं. आणि पाठीमागची पट्टी ब्लाऊजची 3.5 इंचाची आहे. रेडी आपल्याला 3 इंचाची ठेवायची आहे. तर आपण थोडा पण वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. माझ्याकडे एकच मापाचे 8 ब्लाऊज आलेत शिवायसाठी. तर त्याचे फक्त नेक वेगवेगळे आहे. काहीचे बोट नेक आहेत, काहीचे सिंपल गोल नेक आहेत. त्याच्यामधला हा लास्ट ब्लाऊज आहे. तर त्याची डिझाईन मी आज तुम्हाला दाखवणार आहे कशी करायची. तर मी सेव्ह करून घेतलेला आहे. राऊंड नेकचा आहे, तुम्ही बघू शकता. थोडा ब्रॉडमध्ये हा आहे गळा. तर त्याला मी कॅनव्हास टाकणार आहे. मी मोस्ट ऑफ सगळ्या ऑल ब्लाऊजला कॅनव्हास लावते, का तर कॅनव्हासमुळे लुक खूप छान दिसतं आणि गळा एकदम परफेक्ट बसतो. गोल चौकोनी कोणताही तुम्ही शेप दिलात तरी त्याच्यामध्ये फिनिशिंग खूप छान दिसते कॅनव्हास लावल्यानंतर. तर मी आता ह्याला कॅनव्हासवरती मार्क करून घेत आहे. हे बघा, मी कॅनव्हासवरती मार्क केलेलं आहे. आता पुढच्या साईडला 1 इंच ठेवून आपल्याला कॅनव्हास कट करून घ्यायचं आहे. बघा, मी गळ्याचा शेप कट करून घेतलेला आहे. आता आपण नेहमीप्रमाणे जो गळ्याचा सेंटर आहे त्याच्यावरती आपण कॅनव्हास ठेवणार आहे आणि पिनअप करून घेणार आहे. आता सध्या लग्नाचा सीझन चालू झालेला आहे, त्याच्यामुळे तुम्हाला ब्लाऊजच्या खूप सुंदर आणि खूप छान छान नवीन नवीन डिझाईन तुम्हाला बघायला भेटतील. कारण मी पण बाहेरून मला जे कस्टमरचे ऑर्डर येतात त्याच्या अकॉर्डिंगच ब्लाऊजचे डिझाईन बनवत असते. बघा, मी पिनअप केलेला आहे. आता आपण हा अस्तरचा कपडा पहिले कॅनव्हास आणि अस्तर आपण जॉईंट करून घेऊया, शिलाई मारून घेऊया. बघा, मी कॅनव्हासला शिलाई मारून घेतलेली आहे. आता आपल्याला आज कॅनव्हास कपड्यावरती ठेवून कमरेच्या साईडला शिलाई मारून घ्यायची आहे आणि मग डायरेक्ट गळ्याला शिलाई मारून आपण कॅनव्हास आतमध्ये फोल्ड करणार आहोत. बघा, मी कमरेच्या साईडला शिलाई मारून घेतलेली आहे. आता मी गळ्याला पूर्ण गळ्याला पिनअप करून घेणार आहे.
बघा मी पिनअप करून घेतलेले. आता आपण डायरेक्ट गळ्यावरती शिलाई मारणार आहे. बघा मी पूर्ण गळ्याला शिलाई मारून घेतलेली आहे. तर मी पिना काढून घेते. या ब्लाऊजची स्लीव्स मी ऑलरेडी माझ्या मराठा पॅटर्न यूट्यूब चॅनलवरती व्हिडिओ बनवलेला आहे. तिथून तुम्ही बघू शकता. इलॅस्टिक लावून स्लीव्स बनवलेले आहे. आता आपण याला छोटे छोटे कट्स मारून घेणार आहोत. मी कट्स मारून घेतलेले. आता जो कमरेचा आणि गळ्याच्या मधला जो स्पेस आहे तिथून मी कपडा सरळ करून घेणार आहे. तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा माझी जी कॅनव्हास जोडण्याची पद्धत आहे ती तुम्हाला कशी वाटली. इझी आहे की हार्ड आहे ते तुम्ही मला कमेंटमध्ये कळवू शकता. आता आपण याला शिलाई मारून घेऊया. पूर्ण गळ्याला शिलाई मारून घेतलेली. तुम्ही बघू शकता किती खूप फिनिशिंग टाईपमध्ये आलेलं आहे गोल गळा कॅनव्हासमुळे. आता कमरेच्या साईडला मी शिलाई मारून घेणार आहे. बघा मी कमरेच्या साईडून शिलाई मारून घेतलेली आहे. आता बाकी चारही साईडून मी शिलाई मारून घेणार आहे.
डायरेक्ट असतं जॉईन करता येत नसलं तर तुम्ही पिनअप करून सुद्धा असं जॉईन करू शकता. त्याच्यामुळं काय होईल, कपडा वगैरे गोळा होणार नाही आणि तुमचा टाईम वाचेल. हा एक्स्ट्राचा कपडा आहे तुम्ही कट करून टाकणार आहे. हे बघा, तुम्ही बघू शकता मी साईडचा कपडा कट करून टाकलेला आहे आणि खूप छान असा गोलनेक राऊंड टाईपमध्ये झालेला आहे कॅनव्हासमुळे. मी ऑल नेकमध्ये कॅनव्हास टाकते, मला आवडतं कॅनव्हास टाकायला, कारण त्याच्यामुळे फिनिशिंग चांगले येते. कस्टमर मोस्ट ऑफ द फिनिशिंगच ब्लाऊजची बघतात की आपण शिलाई कशा मारतोय, शिलाई स्ट्रेट आहेत की नाही आहेत, लेसवरती आपण ब्लाऊजचा धागा यूज करत नाही आहे ना, लेसवरती लेसचा मॅचिंग धागा यूज करतोय की नाही, ह्याच्यावरती त्यांचं खूप जास्त लक्ष असतं. त्याच्या अकॉर्डिंगच ते आपल्याला ब्लाऊजची ऑर्डर वगैरे देतात. तर तुम्ही पण त्याकडे थोडं लक्ष दिलं तर बरं होईल, कारण आपल्या एकदा कस्टमर आलेला आपल्याला ते कस्टमर रिटर्न जाऊ नये असं वाटतं आणि नेक्स्ट ऑर्डर पण त्यांनी आपल्यालाच द्यावे असं वाटतं. तर तुम्ही जेवढं फिनिशिंगकडे लक्ष द्याल तेवढं चांगलं होईल. इथे मी सेंटरला मार्क करून घेतलेलं आहे, तुम्ही बघू शकता. आता मी इथे 2.5 इंचावरती मार्क करणार आहे. हा एवढा स्पेस ठेवून खाली आपल्याला किती स्पेस आहे ते बघायचं आहे. साडेआठवरती 8.5 आहे, तर आपल्याला दोन दोन इंचावरती आपल्याला मार्क करून घ्यायचं आहे. हे बघा, मी मार्क केलेलं आहे. तुम्हाला डार्क करून दाखवते जरा. दुसऱ्या साईडला पण आपल्याला असंच मार्क करून घ्यायचं आहे, कारण इथं आपल्याला पट्टी करून बसवायची आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला नॉट टाकायची आहे. हे बघा, मी दोन्ही साईडला मार्क करून घेतलेले आहे, समोर मार्क केलेलं आहे. वरती अजून एक मार्क करते, दीड इंचावरती एक मार्क करून घेते, कारण वरचा स्पेस खूपच मोठा होईल म्हणून. बघा, आता मी ही पट्टी बनवून घेतलेली आहे ऑलरेडी. ही बघा, तर ही पट्टीच्या मी या पट्टीला 1-1 इंचावरती मी कट करणार आहे. हे बघा, आता मी ह्या पट्टे बसवून घेणार आहे ब्लाऊजवरती. असं फोल्ड करून याला आपण शिलाई मारून घेऊया. नाडी जाईल एवढी आपण आपल्याला बाहेरच्या साईडला ठेवायची आहे पट्टी.
तुम्ही बघू शकता मी सगळे लावून घेतलेले आहेत स्ट्रिप्स. आता आपण ह्याच्यामध्ये नाडी टाकून घेऊया. हे बघा मी त्याच्यामध्ये 2.5 मीटरची नाडी घेतली होती आणि त्याच्यामध्ये मी नाडी टाकलेली आहे. झिगझॅग टाईपमध्ये नाडी मी त्याच्यामध्ये टाकून दिलेली आहे, तुम्ही बघू शकता. आणि खालच्या साईडला मी थोडीशी नाडी अशी एक्स्ट्रा पण सोडलेली आहे, त्याला मी लटकन लावणार आहे. तर अशा टाईपमध्ये जेव्हा तुम्ही ब्लाऊज स्टिच करता तेव्हा तुम्ही कस्टमरला सांगत जा की म्हणजे जेव्हा तुम्ही ब्लाऊज वेअर करणार तेव्हा तुम्हाला त्या नाडीची सेटिंग करावी लागेल म्हणून. कारण जेव्हा तो ब्लाऊज बॉडीवरती जातो तेव्हा तो पसरतो आणि त्याच्या अकॉर्डिंग आपल्याला नाडीची सेटिंग करावी लागते. तर मी खालच्या साईडला लटकन लावत आहे. हे बघा मी खालच्या साईडला लटकन लावून दाखवते तुम्हाला. कपडा तुम्ही जास्त असला तुमच्याकडे तर तुम्ही हॅवी टाईपमध्ये पण लटकन त्याला लावू शकता. ॲक्च्युली हे जे इलेस्टिकचे स्लीव्स बनवल्यामुळे कपडा माझ्याकडे खूप कमी राहिला आहे, त्याच्यामुळे माझ्याकडे जेवढा कपडा अवेलेबल आहे त्याची मी लटकन बनवते. हा ब्लाऊज घातल्यानंतर ह्याचं लुक खूप सुंदर दिसतं.
बघा खूप सुंदर झालेलं आहे. तर दुसऱ्या साईडचे पण मी लटकन बनवून घेते. बघा माझे लटकन लावून झालेले आहेत. आता मला लेस लावायचे. मी लेस सगळ्यात लास्ट लावते, कारण मला धागा चेंज करावा लागला असता, म्हणून मी लेस एकदम लास्टला ठेवलेली आहे. आता मी गोल्डन कलरचा धागा लावून लेस लावून घेते आणि मग आपला ब्लाऊज झाला फायनल लुक डन. मी आता लेस बसवून घेते. हे बघा मी गोल्डन कलरची लेस घेतलेली आहे त्याच्यावरती लावायसाठी.
वन साईड मी शिलाई मारलेली आहे. आता दुसऱ्या साईडून पण मी शिलाई मारते. हे बघा, ब्लाऊजचा फायनल लुक झालेला आहे. आता तुम्ही बघू शकता, मी नॉट ऑलरेडी टाकून घेतलेली, फक्त लास्टला मी लेस लावायसाठीच बाकी ठेवला होता. तर हा आपला ब्लाऊज रेडी झालेला आहे. आणि तुम्हाला माझी ब्लाऊजची डिझाईन कशी वाटली हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि माझं कॅनव्हास लावायची पद्धत कशी वाटली हे पण तुम्ही मला सांगा. आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा. थँक्यू सो मच.